शेतकरी नामा जी न्यूज यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. आपण जर हे चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर आजच सबस्क्राईब करा आणि समोरील घंटीच्या चित्रावर क्लिक करा, म्हणजे आम्ही शेतीविषयक जे नवनवीन व्हिडिओ अपलोड करतो आहे ते तुम्हाला नोटिफिकेशनच्या माध्यमातून पहिल्या प्रथम पाहता येतील. तर आजच सबस्क्राईब करा शेतकरी नामा जी न्यूज. मांडकी येथील प्रयोगशील शेतकरी सचिन गायकवाड यांनी लावलेल्या तामिळनाडू कृषी संशोधन केंद्राने मका आणि ऊस यांच्या संकरातून तयार केलेल्या जनावरांच्या चाऱ्यासाठीची जी जात नवीन जात त्याची आपण आज माहिती घेऊया. त्यांच्याकडे ह्या जातीचे डोळे विक्रीसाठी उपलब्ध आहेत. त्यांचा नंबर आपण या व्हिडिओच्या शेवटी आपण दिलेला आहे. शेतकरी त्यांना संपर्क करू शकतात आणि ₹1.5 एक डोळा या दराने शेतकरी त्यांच्याकडून डोळे घेऊन जाऊ शकतात. आपण गायकवाड यांच्या घासाच्या क्षेत्रामध्ये आहोत. सुपर नेपियर या नवीन जातीच्या घासाची त्यांनी लागवड केलेली आहे आणि या ठिकाणी शेतकऱ्यांची बियाण्यासाठी खूप मागणी वाढलेली आहे. तर आपण त्यांच्याकडून या नवीन जो त्यांनी घास लावलेला आहे त्याच्याबाबत आपण माहिती घेऊया की आपण बियाणं ही काय, म्हणजे आता मी बघितलं की शेतकरी या ठिकाणी येत आहेत, आपल्याकडं नोंदणी करतायत आणि येथून आपण बियाणं घेऊन जात आहेत. हे काय कसला प्रकारचा घास आहे? हे गायांसाठी चाऱ्यासाठी आहे ना. हां, बँगलोर ऊस आपलं बाडेगाव ऊस संशोधन केंद्र कसं आहे, हां तसं बँगलोर घास संशोधन केंद्र आहे बँगलोरला. बँगलोर. हां, तर तिथून आपण ही बियाणं आणलेली आहे. सुपर नेपियर म्हणून जातीचं बियाणं. आपल्याला काय कुठून माहिती कळाली? जे आमच्या पाहुण्यांनी, फलटणचे एक पाहुणे आहेत, बर, त्यांनी आणलेलं होतं, म्हणजे आणणार होते, तर त्यांनी कॉन्टॅक्ट केलं की म्हणले तुम्हाला एक आणायचं का, तर मी त्यांच्याबरोबर 1000 डोळा आणला होता. हां, तर त्याचं आपण हे बेण्यासाठी तयार केलेलं आहे. साधारण किती आता हे वय किती आहे त्याचं? कधी आता हे 3 महिन्यात झालं बेणे लावल्यापासून? हा, लावल्यापासून 3 महिन्यात झालेलं. आता विक्रीला आलेलं बेणे, म्हणजे लावल्यापासून 3 महिन्यांनी विक्रीला येतं. हा, विक्रीला म्हणजे कापणीला आपलं खायला जनावरांना. आणि मग त्याचा आपल्या डोळ्या साधारण किती रान लागतं? साधारण 100 डोळे आणले तर 100 एका पांडाला 200 डोळा लागतो. हा, मग ते एका पांडाचं ती साधारण किती जनावरांसाठी उपयोग होऊ शकतो त्याचा? आता आपलं कसं आहे, समजा जरी आता 10 गाय आहेत आमच्या, हा, 10 गायांसाठी आम्ही 5 पांड लावलेले. हा, मग ते 10 गायांचं बाकीचं पण खायला असतं. हा, पण हे कसं होतं, हिरवा चारा कायम 12 महिने चालू राहतो. मिक्सिंगला म्हणून आपण ह्याचा वापर करू शकतो. का बरं? ह्याच्यात वैशिष्ट्य काय याचं? वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी बँगलोरवाल्यांनी आहे ना, की आता ऊस आणि मक्याचं क्रॉस म्हणून हे सुपर नेपियर घास बनवला. हा, मग त्याच्यापासून संकरातून त्यांनी संकर केलं. त्याच्यामुळं हे जनावरांना खायला पण गोड असल्यामुळे आवडीने खातात. हा, म्हणजे ऊसाचा आणि मक्याचा, हा, म्हणजे गोडी ऊसाची आणि पालं मात्र मक्यासारखी पान आहेत. त्याच्या क्रॉस केल्यामुळे हे आवडीने खातात आणि वाढ भरपूर वाढते. साधारण 12 ते 15 फूट कापणीला आल्यानंतर वाढते. 3 महिन्यामध्ये? 3 महिन्यामध्ये. आणि त्याच्यामुळे पुरवणी भरपूर येते. आणि जे आता चाऱ्याचा मोठा प्रश्न असतो, बरोबर, सगळ्यांकडे. आणि हिरवा चारा तर लोकांना मिळत नाही, कायमस्वरूपी मिळत नाही. हे जर थोडं लावलं तर शेतकऱ्यांना कायम 12 महिने हिरवा चारा मिळू शकतो. साधारण आता एक डोळा लावल्यानंतर त्याला किती फुटवे येतात? एक डोळा लावल्यानंतर पहिल्या कापणीला आहे ना, एक 13-14 फुटवे. हा, म्हणजे पहिला डोळा लावल्यानंतर कापणी पहिल्या म्हणजे 3 महिन्यानंतर. 3 महिन्यानंतर. हा, पण 3 महिन्यानंतर तुम्ही कापणी करून ज्यावेळेस दुसरी कापणीला येईल ना, त्यावेळेस त्याला 35 फुटवे निघतात. हा, मग त्याला म्हणजे दुप्पट जवळजवळ वाढ होती. आणि संख्या जेवढी जास्त राहील तेवढं तुमचा चारा भरपूर येणार. पाण्याची काय का? पाणी जास्त लागते? पाणी नाही जास्त लागतं. आपलं नेहमी बाकीच्या इतर चारा पिकांना जेवढं लागतं कोणती मकाला, त्या प्रमाणात 8-10 दिवसाला 15 दिवसाला जसं वातावरण असेल तसं पाणी लागतं. मी आता बघितलं की शेतकरी तुमच्याकडून माहिती घेऊन जात आहे. तर साधारण आपण आता विक्री काय कसं, म्हणजे विक्रीला आपण साधारण 150 रुपये शेकडा याप्रमाणे आपण डोळा देतो. आपण पण त्याच रेटने आणले, म्हणजे तुम्ही जिथून ज्या रेटने आणला ना त्याच रेटने आपण शेतकऱ्यांना. आपण आता इथं मांडकीमध्ये पण बऱ्याचशा शेतकऱ्यांनी नेलेलं आहे आणि त्यांचा आता फुटून चांगला साधारण फुटून निघलेला आहे. आणि बाहेरच्या गावातले पण शेतकरी, जेऊरचे, वीरचे, इथं लपतवाडीतून बऱ्याच जणांनी नेलेलं आहे. मग त्या 12 फुटामध्ये उंचीच्या मध्ये किती साधारण डोळे निघतात? म्हणजे किती? एक जर हे तोडलं, 60 तोडलं, तर साधारण 12 ते 15 डोळे निघतात. हा, एका ताटाला. आणि मग त्या 100 डोळ्यामध्ये किती रान किती लागते त्याचं? 100 डोळ्यामध्ये अर्धा पांड, म्हणजे एका पांडाला 200 डोळा. 200 डोळा लागतो. तुमचं जर 5 पांड क्षेत्र लावायचं असेल तर 1000 डोळा लागेल. हा, साधारण 3.5-4 फूट, 4.5 फुटी जरी सरी काढली
तरी तुमचं 200 डोळा एका पांडाला लागणार. आता ही साधारण आता तुमच्याकडे जनावर 10 जनावर आहेत. हो, 10-12. समजा एखाद्याकडे 2च जनावर आहेत, म्हणजे त्यांनी थोडं लावा, किती साधारण किती लागेल त्याला? पाणभर लावलं पाणभर लावलं तरी त्याला भरपूर- चिकार भरपूर होते. त्याला चिकार हे भरपूर होतं. होते. हे कमी वाढ असताना जरी शेळ्यानं पण चालतंय. हा, म्हणजे कोवळे पानात जरी तुम्ही शेळ्यानं म्हणून घातलं हा. तरी चालते. आणि दुसरा फायदा म्हणजे हे जरी वाढलं तुमचं शिल्लक राहिलं, समजा गाय तुम्ही 5 पान लावलं, गायांना बाकीचा चारा आहे तुमचा, हा, पण मका वाढ जर मिळत असेल हा. आणि हे जर शिल्लक राहिलं हा. तर ह्याचं हिरवा असताना. हिरवा असताना परिपक्व झाल्यानंतर परिपक्व झाल्यानंतर तुम्ही एका टायमाला सगळा कापून घेऊ शकता आणि त्याची कुटी करून मुरघासाची बॅग पण भरू हा. शकता. मुरघास पण सगळ्यात एक नंबर होतो. हा, म्हणजे आता ही शेतकऱ्यांच्या दृष्टीने आणि सगळ्यात- दूध उत्पादकांच्या दृष्टीने एक चांगली गोष्ट आहे. आणि कसं होतं, जुने जे घास होते हा, त्यांना कुस होती हा. आणि कडकपणा जास्त होता. हा, तसं याला कुस पण नाही आणि कडकपणा पण नाही, एकदम मऊ आहे, तोडायला पण मऊ आहे आणि जनावरांना खायला पण मऊ आहे. आता आपल्याकडे विक्रीसाठी आहे हो, शेतकरी, विक्रीसाठी आवश्यक. म्हणजे शेतकरी कोणी संपर्क केला की हो, तुम्ही हो. त्यांना लगेच देतो. लगेच ते सांगितलं की आपण लगेच त्यांना डोळे तयार करून आपण इथं डोळे तयार करून देतो त्यांना. म्हणजे हा. एक डोळा कट करून आपण दिलो, डायरेक्ट त्यांना लागवडीसाठी तयार करून देतो. आता आपण बघतो, आता चारामध्ये चारा दिला समजा जनावरांना, इतर चारा दिला ना हा चारा दिला, दुधामध्ये काय फरक दुधामध्ये पडतो? नक्कीच फरक आहे. तसं ह्याच्यात कसं आहे, गोडी असल्यामुळं आवडीने खातात. हा, आणि दुसरं म्हणजे जुना घासाने काय होत होतं, लागवडीला थोडासा प्रॉब्लेम हा. होतो. घास कुसा असल्यामुळे हा. त्याच्यामुळे हत्ती घास म्हणलं की लोक थोडस नको म्हणायचे, कारण हा. की त्याला कुस होती, हा, तोडायला पण आपल्याला त्रास त्रास होतो. बरोबर, आणि आणि जनावरांना लागवडीला बी problem. लागवडीला तसं ह्याचं तसं नाही. त्यांनी संकरित केल्यामुळे ना त्याला लागवडीला पण त्यांचं म्हणणं आहे, तुम्ही 70% 80% नुसतं हे जरी वापरलं हा, तरी तुम्हाला काय दुभते जाणार हा. नाही, तरी काय तुम्हाला ट्रबल देणार नाही. हे दूध पण वाढणार आहे आणि अपायकारक असं कुठलंच नाही. फॅट मध्ये काय फरक पडतोय का? फॅट मध्ये जास्त नाही फरक पडत, पण फक्त दूध वाढतं. हा, दूध दूध वाढते. हा. गोड असल्यामुळे ती आवडीने आवडीने खाते. खातात. आवडीने खाते. आवडीने खातात. धन्यवाद. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर मित्रांना शेअर करा व आपल्या काही सूचना असतील तर कॉमेंट बॉक्समध्ये लिहा. धन्यवाद.